विमानाच्या फुगवलेल्या तिकीट दरावर सरकारी वेसण, इंडिगोच्या बेशिस्त कारभारामुळे विमान प्रवास महागला। विमान प्रवासाचे नियोजन करत असाल तर विचारपूर्वक करा। हवाई गोंधळ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता। सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमान सेवा विस्कळीतच। इंडिगोच्या कारभाराविरोधात खासदार सुळेंचा संताप। हवाई घोळावर श्वेतपत्रिका काढण्याची केली मागणी। पुणे मुंबई विमान तिकीट पोहोचलं 1 लाखाच्या पार। इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचलला फायदा। आकाशी उडणारे रेल्वे रुळांवर धावणार। रखडलेल्या विमान प्रवाशांना रेल्वेचा दिलासा। पुणे बंगळुरू आणि मुंबई दिल्लीच्या दरम्यान 18 डब्यांच्या 30 विशेष गाड्या धावणार। तपोवनामध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्याला स्थगिती। मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये घोषणा। झाडं तोडणार नाही असं सांगूनही मनसेचं तपोवनामध्ये आंदोलन। मनचिसे उतरली तपोवनात। अमेय खोपकर यांचं अनेक कलाकारांसह आंदोलन। शिवसेना आणि राष्ट्रवादी ही तर भाजपाच्या ताटाखालची मांजरं। विजय वडेट्टीवार यांची टीका। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस। अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर। उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। अभिवादनाला ठाकरे पिता पुत्राची हजेरी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत वाटून आंबेडकरांना केलं अभिवादन। चैत्यभूमीवर उपस्थितांनी व्यक्त केली आदरांजली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इंदू मिलच्या कामाची पाहणी। प्रस्तावित बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, शिंदेंनी केलं आश्वस्त।